राज्य उत्पादन शुल्क विभाग बरोराच्या पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थायी टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री आणि मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली। सदर ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री करून ग्राहकांना मद्यपान करण्यास आवश्यक ते साहित्य आणि सेवा पुरवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले। कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे। या मोहिमेत देशी दारूच्या 200 सीलबंद बाटल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्कीच्या 29 बाटल्या अशी एकूण 15,270 रुपये किमतीची दारू, काउंटरवर असलेली 2750 रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून 21,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली।